मंडळी नमस्कार। आज मी बनवतोय साबुदाण्याची खीर। जर तुमचा उपवास असेल आणि नॉर्मली तुम्हाला गोड असं काही खावंसं जर वाटत असेल तर साबुदाण्याची खीर तुम्ही नक्की बनवू शकता। आणि यामध्ये मी वापरणार आहे साखरेऐवजी गूळ वापरणार आहे। त्याचबरोबर आपण दूध वापरत असल्यामुळे जेव्हा आपण दूध आणि गूळ मिक्स करतो तेव्हा दूध फाटण्याची शक्यता असते काही वेळेला। तर त्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला यामध्ये देणार आहे। तर हे टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही नक्की वापरा, म्हणजे तुमचा पण दूध फाटणार नाही। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया। हो पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मंडळी, साबुदाणा खीर करण्यासाठी साबुदाणा कमीत कमी 4 ते 5 तास भिजत ठेवावा लागेल। इथं मी 4 ते 5 तासाआधी साबुदाणा भिजत ठेवला होता। आता सध्या चांगल्या प्रकारे तो भिजलेला आहे आणि एकदम मऊ झालेला आहे साबुदाणा, हे बघू शकता तुम्ही। तर साबुदाणा भिजत ठेवताना काय करायचं, जेवढा वाटी साबुदाणा तुम्ही घेताय तेवढंच वाटी पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये साबुदाणा भिजत ठेवायचा आहे। या भिजलेल्या साबुदाण्यामधला 1 वाटी साबुदाणा मी खिरीसाठी वापरणार आहे आणि बाकीचा जो आहे उसळ आणि वड्यासाठी मी वापरणार आहे। तर मंडळी, सगळ्यात आधी आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहोत। त्यासाठी 2 चमचे तूप घेतो मी। इथं तूप थोडंसं चांगल्या प्रकारे गरम करून घेतो। तर आता मी इथे थोडेसे काजू आणि थोडेसे बदाम आहेत कट केलेले आहेत बारीक, ते ॲड करून घेतो। आणि आता हे ड्रायफ्रूट चांगले तांबूस कलर येईपर्यंत भाजून घेतो। आणि तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते ड्रायफ्रूट्स इथं टाकून तुम्ही चांगल्या प्रकारे भाजून घेऊ शकता। तर हे बघा मंडळी, फक्त 1.5 ते 2 मिनिट चांगल्या प्रकारे भाजून घेतलेले आहे आणि ड्रायफ्रूटचा कलर पण आता थोडासा चेंज होतोय। ह्याच्यापेक्षा जास्त भाजून घ्यायचा नाही आहे। आता जो कलर आलेला आहे तो एकदम उत्तम आहे। आता याला आपण काढून घेऊया। तर मंडळी, आत्ताच आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले आहेत। आता आपण त्याच भांड्यामध्ये अर्धा लिटर दूध तापवून घेणार आहोत। आणि दूध तुम्ही कुठल्याही प्रकारचं यूज करू शकता, गाईचं, म्हशीचं, जे तुम्हाला आवडेल ते दूध तुम्ही वापरू शकता। हे बघा मंडळी, ऑलमोस्ट आता 5 ते 6 मिनिट झालेले आहेत। दूध उकळायला चालू झालेले आहे। हे बघा, दुधाला चांगली आता उकळी आलेली आहे। आता थोडासा गॅस आपण कमी करून घेऊया आणि चमच्यानं चांगलं हलवून घेऊया आणि अजून एक 3 ते 4 मिनिट दूध तापवून घेऊया, म्हणजे दूध थोडंसं घट्ट होईल आणि दुधाला एक चांगली टेस्ट येईल। आणि त्याचबरोबर दुधाला जो उग्र वास असतो तो पण निघून जाईल। हे बघा, चमच्याने अशा प्रकारे हलवत राहा, म्हणजे चांगलं दूध तापलं जाईल। तर मंडळी, दुधाला चांगल्या प्रकारे शिजवून घेतलेले। आता यामध्ये 1 वाटी भिजलेला साबुदाणा टाकून घेतो आणि साबुदाणा पण चांगल्या प्रकारे शिजवून घेतो। आणि मंडळी, दुसरं एक, जर तुम्हाला फक्त खिरीसाठी साबुदाणा वापरायचा जर असेल तर अर्धी वाटी फक्त भिजत ठेवू शकता तुम्ही साबुदाणा, आणि त्यामधून भिजलेला साबुदाणा 1 वाटी तयार होतो। 1 वाटी भिजलेल्या साबुदाण्यामधून ऑलमोस्ट 4 ते 5 जण खातील एवढं खीर तयार होतं, म्हणजे 4 ते 5 वाटी खीर तयार होती। तर मंडळी, अशा प्रकारे चमच्याने हलवत 10-1 मिनिट चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे। 10-1 मिनिटामध्ये साबुदाणा चांगला दुधामध्ये मिक्स होऊन जातो, दूध आणि साबुदाणा चांगला घट्ट होऊन जातो, तोपर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे। हे बघा मंडळी, 8 ते 10 मिनिट झालेले आहेत। साबुदाणा आणि दूध चांगल्या प्रकारे शिजवून घेतलेले आहे। साबुदाणा आणि दूध आता चांगल्या प्रकारे घट्ट पण झालेले आहे, हे बघू शकता तुम्ही। तर अजून बरंच पातळ आहे, एवढं पण जास्त घट्ट नाही झालेले। अजून आपल्याला ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी टाकून घ्यायच्या आहेत आणि तोपर्यंत अजून चांगलं घट्ट होऊन जाईल। आता आपण यामध्ये भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहोत। आता यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकून घेणार आहोत। ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा मंडळी, मगाशीपेक्षा ना अजून आता घट्ट झालेले आहे बघा। मगाशी बरंच पातळ होतं, तर आता चांगलं घट्ट झालेलं आहे। तर आता तुम्ही गॅस जो आहे थोडासा कमी ठेवला तरी चालेल, कारण खालून करपण्याची शक्यता असते। तर मंडळी, आता आपण यामध्ये 1 वाटी गूळ टाकून घेणार आहोत। तर मंडळी, आमच्याकडे गुळाची डेप होती, ती फोडून घेतलेली आहे, त्यामुळे थोडंसं ते ओलावा त्यामध्ये आलेलं आहे गुळामध्ये। तुमच्याकडे गूळ पावडर वगैरे जर असेल तर ते पण तुम्ही यूज करू शकता, ते थोडंसं यूज करायला इझी जाईल, फोडण्याची वगैरे काय गरज नाही पडत त्यामध्ये। आता गूळ पण आपण चांगल्या प्रकारे खिरीमध्ये मिक्स करून घेऊया। तर मंडळी, तुमच्यासाठी आता एक टिप आहे, लक्षपूर्वक ऐका। जेव्हा आपण खिरीसाठी साखर वापरतो
तेव्हा आपण दूध तापवून घेतल्या घेतल्या साखर टाकत असतो, तसं आपण जेव्हा गूळ वापरत असतो खिरीमध्ये तेव्हा दूध तापवल्या तापवल्या जर गूळ टाकून घेतला तर काही वेळेला काय होतं, दूध फाटून जातं. तर हे दूध फाटू नाही म्हणून आपण सगळ्यात शेवटी खिरीमध्ये गूळ टाकून घ्यायचा, म्हणजे दूध फाटणार नाही. जेव्हा पण तुम्ही गुळापासून साबुदाण्याची खीर बनवताय तेव्हा ही टीप लक्षात ठेवा, म्हणजे तुमची मेहनत वाया जाणार नाही, त्याचबरोबर खर्च पण वाया जाणार नाही. तर माझ्याबरोबर अशा 3 ते 4 वेळा झालेले जेव्हा दूध तापवून घेतलं, दूध तापवल्या तापवल्या दुधामध्ये गूळ टाकला, त्यामुळे दूध फाटून गेलं. म्हणून मंडळी ही टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा. हे बघा मंडळी, साबुदाण्याची खीर आणि ते पण गूळ घालून एकदम भारी झालेले. गुळाचा वास आणि भाजलेल्या ड्रायफ्रूटचा वास एकदम भारी येतोय, त्यामध्ये तुपाचा पण वास येतोय. टेस्ट पण एकदम अप्रतिम झालेलं आहे. आणि बाकी मंडळी, तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही गूळ थोडंसं जास्त वाढवून घेऊ शकता. मंडळी, कशी झाली साबुदाण्याची खीर? एकदम भारी झाली ना? टेस्टला पण एकदम भारी झालेली आहे. आपण यामध्ये साखरेऐवजी गूळ वापरलेला आहे. गुळाचा पण एक वेगळा टेस्ट येतो. आणि जर तुम्हाला शुगरचा वगैरे प्रॉब्लेम असेल तर तुम्ही गूळ वापरून साबुदाण्याची खीर तयार करू शकता अशा प्रकारे. तर मंडळी, अशा प्रकारे साबुदाण्याची खीर तुम्ही पण ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमची खीर कशी झाली ते. चला तर मग भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये अशाच एका नव्या रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे आभार.